तर ईव्हीएमच्या समर्थनार्थ पडळकर आणि खोत यांचं आंदोलन सुरू आहे। थेट तिकडे जाऊयात। आंबेडकर यांनी आम्हाने मताचा अधिकार दिला आणि झोपडीतल्या माणसाला सुद्धा राजा निवडण्याचा अधिकार दिला। खऱ्या अर्थानं तुम्ही हा घटनेचा सुद्धा या ठिकाणी तुम्ही अपमान करत आहात, अवमान करत आहात आणि म्हणून आम्ही या ठिकाणी गांधी बाबांच्याकडे आलेलो आहे की गांधीजी यांना सद्बुद्धी द्या। कारण गांधीजी म्हटलेले होते की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस विसर्जित केली पाहिजे, परंतु ही काँग्रेस यांनी चालू ठेवल्याचा हा परिणाम आहे। आणि हे गांधीला आम्ही सांगायला आलोय की गांधीजी तुम्ही म्हणला ते खरं होता, परंतु सत्तेसाठी हे काँग्रेस विसर्जित करत नव्हते, परंतु आता जनता ही काँग्रेस या देशातनं राज्यातनं विसर्जित करायला लागलेली आहे। नाना पटोलेंनी 78 लाख मतदान जे आहे ते वाढीव झालेलं आहे त्याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे। 5 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाने आकडेवारी दिलेली होती की 58% मतदान झालंय, परंतु रात्री 9 वाजता आकडेवारी ती येते 65% झाली आहे। दुसऱ्या दिवशी ती आकडेवारी जाते 66%वरती। या सगळ्या 8% वाढलेत मतदान, त्याच्यावरती प्रश्नचिन्ह। महाराष्ट्रातल्या मतदाराचा खऱ्या अर्थानं हा घोर अपमान अवमान हे महाविकास आघाडीचे नेते करायला लागलेले आहेत। अरे जनतेनं स्वखुशीनं मतदानाला जनता आली, मतदान करायला लागली, त्याचं तुम्ही स्वागत